हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोणाबद्दल म्हणजे कोण याचा कोणाचं माप किती आहे त्याच्याबद्दल काही प्रश्न महत्त्वाचे प्रश्न आहे त्याचा अभ्यास करू. इथे पहा, इथे सांगितलं एक अशी सरळ रेष दिलेली आहे. इथं 2x दिलं, इथं 3x दिलं आणि इथं x दिलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे सरळ रेष आहे, सरळ रेषेचे जे पण माप राहते ते 180चं राहते आणि पूर्ण गोलाचं माप राहते 360. मग हे सरळ रेष झालेली म्हणजे हे अर्धगोल झालेलं आहे. काय झालेलं आहे? अर्धगोल. आणि अर्धगोलाचं माप किती राहते? 180. मग आपण जर पाहिलं हे 2x आहे प्लस हे 3x आहे आणि हे 1x आहे. मग या तिघांची बेरीज केली 2x 3x आणि 1x. या तिघांची बेरीज किती होती आपली? 180 राहते. कारण या अर्धगोलाचं माप किती आहे आपलं? 180. हे अर्धच गोल आहे. जर पूर्ण गोल असला असता तर त्याचं माप 360 असतं. हे अर्धगोल असल्यामुळं या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज होती 180. आता इथं जर पाहिलं ती 2x 3x आणि x ह्या तिघांची जर बेरीज केली तर ती येते 6x. म्हणजे 6x म्हणजे आपल्याला किती आले? 180. मग काय करायचं? हे इथं काही नाही म्हणजे गुणाकाराचं 6 आहे, हे इकडे भागाकारला घ्यायचे म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळून जाते. काय करायचं? हे 180 वजा भागाकाराला घ्यायचे 6. 6 1 6, 6 1 18. उत्तर आपल्या येते 3 आणि 0 दशांश तसे बोललेले लिहून ठेवले. म्हणजे आपल्याला x कोणाची माप किती आली आहे? 30. म्हणजे आपल्याला इथं पर्याय A B C मध्ये आपल्याला पर्याय क्रमांक पहिला वाल्याला टिक मार्क करायचा. तर दुसरा प्रश्न पाहू. तर त्याचप्रमाणे आपला पहिल्या प्रश्नाप्रमाणे दुसऱ्या प्रश्नामध्ये पण आपल्याला x ची किंमत काढायची. तर x ची किंमत आपण कशी काढू? पहा, इथं किती आहे? 4x आहे. इथे किती आहे? 3x आहे. इथे किती आहे? 2x आहे. आणि इथे किती आहे? 3x. मग या सगळ्या कोणाच्या मापाची बेरीज किती असणार? कारण हे अर्धगोल असल्यामुळं, ओके, हे अर्धगोल असल्यामुळं या सर्वांची बेरीज आपल्याला 180 येते. अर्धगोल किंवा सरळ कोन म्हणतो आपण याला, ठीक आहे. एका सरळ रेषेत जे आलेले आहेत त्या कोणाला काय म्हणतो? एक रेषीय कोन. हे एक रेषीय कोन आहे. आणि एक रेषीय कोनाची मापाची बेरीज किती राहते? 180. आता आपण सगळ्या कोणाच्या मापाची बेरीज करू. 4 आणि 3 किती होतात? 7. 7 आणि 2 9 होतात. 9 3 12. हे काय झाले? 12x बरोबर किती आले? 180. मग हे गुणाकाराचे 12 आपण भागाकारला नाही. x बरोबर 180 भागिले 12. मग काय करू? याला 2 भाग दिला, याला अर्धे केले म्हणजे 2 भाग 6 आले, याला अर्धे केले म्हणजे आपल्याला 90 आले. 180 चे अर्धे 90. अजून याला अर्धे केले आपण 3 आले आणि याला अर्धे केले तर आपण 45 आले. मग 45 ला आपण जर 3 भाग दिला तर आपलं उत्तर येते 15. ठीक आहे. इथं पर्याय मी आधीचेच ठेवले होते. मग आपल्याला ह्या 3 भाग दिले तर आपल्याला कळलं. म्हणजे आपल्याला जर पर्यायामध्ये 15 असेल तर ते आपल्याला काय करायचं? उत्तरामध्ये लिहून ठेवायचं. ठीक आहे. 2 प्रश्न केले. तिसरा प्रश्न पाहू. आपला त्याचप्रमाणे तिसरा पण प्रश्न त्याचप्रमाणे इथे 7x दिले, इथं 3x दिले, इथं 2x. आपल्याला माहिती आहे हा सरळ कोणाचं मापाची माप किती राहते आता ते माहितीच आहे. ते 180. 2 प्रश्न केल्यामुळे आपल्याला माहित झालं. आता मग काय करायचं? हे 7x घ्यायचे, मग हे 3x घ्यायचे आणि हे 2x घ्यायचे. म्हणजे तिघांची पण बेरीज आपण पाहिली तर ती किती होती? 180. 180 अंश. 7x 3x 2x म्हणजे 180 होणार. आपण तिघांची बेरीज केली. 7 आणि 3 10 होते. 10 किती झाले? 12x. 12x बरोबर 180. आता हे गुणाकाराचे इकडे भागाकारला जाते. x बरोबर 180 भागिले 12. आता तुम्ही 180 ला 12 ने भाग दिला. 180 भागिले 12. 12 1 12 उरले 6. इथं 0 घेऊ. 12 पंचे 6.
म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे 15. ठीक आहे, 15 अंश x ची किंमत आपल्याला आलेली आहे. म्हणजे तिथं x ची किंमत 15 पर्याय क्रमांक बी मध्ये. आता कधी कधी प्रश्न काय विचारतात की सर्वात मोठ्या कोणाचे माप किती. जर तुम्हाला तर असं विचारलं की सर्वात मोठ्या कोणाचे माप, पहा सर्वात मोठा कोण किती आहे 7x7. म्हणजे हे 7 घ्यायचे आणि x ला घ्यायचे 15. मग या दोघांचा गुणाकार केला तर तुमचा किती येते 105. आणि जर सर्वात लहान कोणाचं माप विचारलं, सर्वात लहान कोण किती आहे 2x. 2च्या जागी 2 आणि आपली x ची किंमत किती आली 15. मग याचं लहान कोणाचं माप 30. जर असा प्रश्न विचारला तर ह्या प्रश्नामध्ये x ची फक्त किंमत विचारली होती त्याच्यामुळे 15. पण तुम्हाला जर सर्वात मोठा कोणाचं माप आणि सर्वात लहान कोणाचं माप विचारलं, इथे 7x आहे तर 7 न 15 ला गुणायचं, 15 7 105 येते. आणि जर सर्वात लहान कोण जर विचारला 2x आहे म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 15, त्याला 2 न गुणलं तर उत्तर 30. अशा प्रकारे तुम्ही उत्तर काढू शकता. चला हा प्रश्न झाला. पुढचा प्रश्न पाहू. आता आपला पुढचा प्रश्न पाहिला. ठीक आहे, पहा इथं आता अर्ध राहिलं नाही तर पूर्णला पूर्णच आहे की नाही. पूर्ण कोण दिसायला, पूर्ण वर्तुळ दिसायला आपल्याला. ठीक आहे, तर पूर्ण वर्तुळ जेव्हा असेल तेव्हा पूर्ण वर्तुळाचं माप राहते 307. मग आपल्याला काय करायचे, सगळ्यांची बेरीज करायची. त्या सगळ्यांच्या बेरीज कोणाच्या मापाची बेरीज राहते 307. मग आपण काय करू, म्हणजे तिथं आपण हे x 2x इथे 4x आहे आणि इथे 6x आहे. इथं काय आहे, तिथे किती x, इथे x नाही, इथे काय 100. आणि या सर्वांचं जे टोटल राहते ते 360. ठीक आहे, x 2x 4x 6x आणि 100 ह्या सगळ्याचे टोटल आहे 360. मग आपण जर या सगळ्यांची बेरीज केली म्हणजे x 2x x आणि 2x होतात 3x, 3 मध्ये 4 मिळवले 7 होतात, 7 मध्ये 6 मिळवले 13 होतात आणि हे 100 म्हणजे 13x. या सगळ्या x ची बेरीज केली इथं काही नसतं म्हणजे 1 राहते. 1 आणि 2 3, 3 आणि 4 7, 7 आणि 6 13. 13 मध्ये हे 100, हे 100 तसे घ्यायचे आणि हे 360 आपण तसला तसे. आता जर पाहिजे हे 100 इथं बेरीजचे ते जातील इकडे जाऊन होतील वजा बाकीचे. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल 13x बरोबर 360 वजा 100. म्हणजेच आपलं काय येणार, आपलं उत्तर येणार 13x बरोबर ह्या दोघांची वजाबाकी केली ते येणार 260. आता आपण काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. इथे हे काही नसते गुणाकाराचं आहे, गुणाकाराचा इकडे जाऊन होते भागाकाराचा. ठीक आहे, म्हणजे आपल्याला x ची किंमत सहज भेटेल. ठीक आहे, x ची किंमत आपण काढू x बरोबर 260. हे जे गुणाकाराचे खाली जातील भागाकार 13. आता आपण याला भागाकार केला 13 1 13, 13 2 26, 0 ला 0 म्हणजे आपली x ची किंमत आलेली आहे 20. म्हणजे इथे जी किंमत आलेली आहे ती 20. इथं 2x म्हणजे काय आहे, म्हणजे 2 गुणिले 20 येते. 2 गुणिले 20 किती येणार आपले 40. इथं 4x म्हणजे काय येणार 4 गुणिले 20, कारण x ची किंमत आपल्याला आलेली आहे 20. मग इथे कोणाचा माप किती येईल आपलं 80. इथे किती आहे, इथं 6 गुणिले x आहे, x ची किंमत आपली आली 20. 20 गुणिले 6 आपल्याला 120. म्हणजे आपल्याला कोणाचं माप आले प्रत्येकी 20 40 80 आणि 120. असा आपण पर्याय पाहिला 20 40 80 120. पर्याय क्रमांक 1 म्हणजे आपलं उत्तर आपल्याला भेटेल. आता पुढील आकृतीत आपल्याला सांगितलं की ए बिंदू पाशी किती कोण तयार झाले. पहा ए बिंदू इथे आहे. आता अतिशय सोपं आहे. ठीक आहे, आता काय करायचं, किती कोण तयार झालं म्हणजे ह्या कोणाची बेरीज आपल्याला विचारलेली एकूण टोटल कोण किती आहे. मग अतिशय सोपं आहे. मग काय करायचं अशा वेळेस, इथं 1 नंबर लिहायचा, इथे 2, इथं 3, इथं 4, इथं 5 आणि इथं 6. आपण काय केलं 1 2 3 4 5 6 असे आपल्याला वेगवेगळे 6 कोण दिसतात. मग 6 उत्तर आहे का नाही. मग काय करायचं, प्रत्येकाची आपल्याला बेरीज करायची. म्हणजे 1
अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 आणि अधिक 7. आता हे सगळ्याची बेरीज जर केली 1 आणि 2 3 होतात, 3 आणि 3 6 होतात, 6 मध्ये 4 मिळवले 10 होतात, 10 मध्ये 5 मिळवले 15 होतात आणि 15 मध्ये 6 मिळवले 21. म्हणजे आपलं उत्तर काय येणार इथे? पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार 21. आपला पुढचाही प्रश्न त्याचप्रमाणे याच्या आधीचा प्रश्न होता त्याचप्रमाणे की या बिंदूपाशी किती कोण तयार झाले. तर आपण सहज काढू शकतो. इथे किती 1 नंबर लिहायचा, इथं 2 नंबर, इथं 3 आणि 4 आणि या सगळ्यांची बेरीज करायची म्हणजे 1 + 2 + 3 आणि +4. या सगळ्यांची बेरीज केली. 1 मध्ये 2 मिळवले तर 3 होतात, 3 मध्ये 3 मिळवले 6 होतात, 6 मध्ये 4 मिळवले ते 10 होतात. ठीक आहे. पुन्हा एकदा पहा आपल्याला कसं करायचं. जेव्हा पण कोणाची संख्या विचारली जाते, जेवढे पण कोण आहे तिथं नंबर द्यायचे आपल्याला किंवा त्रिकोण बनलं तर नंबर द्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, त्या सगळ्यांची बेरीज करायची. 1 2 असे नंबर देत राहायचे आणि नंबर दिले की त्या सर्वांची बेरीज करायची. सर्वांची बेरीज किती येणार? 1 2 3 4 10 येते, जे की पर्याय क्रमांक आपल्याला सी मध्ये भेटून जाईल. आता आपण कोणाचं किती कोण तयार होतात ते पाहिलं तर त्याच पद्धतीचा किती त्रिकोण तयार होतात असाही आपल्याला प्रश्न येऊ शकतो. किती कोण तयार होतील किंवा किती त्रिकोण तयार होतील असा प्रश्न येण्याची शक्यता आहे. मग हा पण प्रश्न आपल्याला त्याच पद्धतीने सोडवायचा आहे. कसा सोडवायचा आहे? आपल्याला काय करायचं, इथे नंबर एक पहिल्याला 1 नंबर द्यायचा, याला 2 नंबर द्यायचा, इथं 3 नंबर द्यायचा आणि इथे 4 नंबर द्यायचा. मग काय करायचं, आणि आकृती थोडीशी झाली, इथे 5वी होती, हे इथे 5वी होती, तर मग याला 5 नंबर द्यायचा. ठीक आहे. मग काय करायचं, त्या सर्वांची बेरीज करायची. सर्वांची बेरीज किती येते? 1 2 मध्ये 1 मिळवले 3 होतात, 3 मध्ये 3 मिळवले 6 म्हणजे 1 + अधिक 2 अधिक 3 अधिक 4 आणि अधिक 5. 5 आणि 4 9 9 3 12 12 नंतर आणि 15 म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये त्याचं उत्तर भेटून जाईल. ठीक. व्हिडिओ समजल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.